नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना आणि भावी शिक्षकांना. आमदार प्रशांत बंब हे नेहमीच त्यांच्या निवेदनासाठी आणि वक्तव्याबद्दल नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी एक नवीन मागणी केलेली आहे. ती मागणी म्हणजे 9वी ते 12वीच्या शिक्षकांना त्यांची परीक्षा घेण्याबाबत. आता हे काय आहे संपूर्ण प्रकरण, त्याचा आपण या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत. तर आमदार प्रशांत बंब, सदस्य महाराष्ट्र विधानसभा, यांनी दिनांक 6/7/2026 रोजी हे जे निवेदन दिलेलं आहे ते दादाजी भुसे साहेब, शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री महाराष्ट्र राज्य यांना, तसेच माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई. आता या विषयामध्ये काय म्हणलं आहे तर पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीतील त्रुटी व इयत्ता 9वी ते 12वीच्या शिक्षक भरतीसाठी नवोदय विद्यालय किंवा केंद्रीय विद्यालय याच्या धर्तीवर विषयाधिष्ठित विषय प्रावीण्य चाचणी परीक्षेची, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हटलं त्यांनी सब्जेक्ट मास्टरी टेस्ट, अनिवार्यता करण्याबाबत. म्हणजे काय, त्यांनी काय पुढं काय म्हटलंय, महोदय, सध्या पवित्र पोर्टल शिक्षण भरती राबवली जात आहे. या प्रक्रियेत काही गंभीर त्रुटी आढळून येत आहे. त्यांनी सद्यस्थिती पण दाखवलेली आहे. इयत्ता 1 ते 8 साठी TET परीक्षा अनिवार्य असून शिक्षकांची पात्रता तपासली जाते, परंतु 9 ते 12 साठी स्वतंत्र अशी विषयाधिष्ठित परीक्षा नाही. सध्या घेतली जाणारी टेट ही जी परीक्षा आहे ती बँकिंग किंवा रेल्वे भरती सारख्या अभ्यासक्रमावर आधारित असून शिक्षकांचे विषय प्रावीण्य त्यामध्ये तपासले जात नाही. म्हणजेच आमदार प्रशांत बंब यांचे असे म्हणणे आहे की शिक्षकांना त्यांच्या विषयाचे ज्ञान तपासले जाणे गरजेचे आहे. शिक्षकांचे त्यांच्या विषयाबद्दलचे ज्ञान तपासण्यासाठी एक विषय प्रावीण्य परीक्षा घेतली जाणे गरजेचं आहे. तर त्यांनी परिणाम पण सांगितले. अपात्र उमेदवारांची निवड होत आहे व विना अनुदानित शाळांतील अनुभवी शिक्षक अन्यायकारकपणे बाद होत आहेत आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मोठ्या प्रमाणावर होत आहेत. पुढं काय म्हणलंय, पालकांना खाजगी क्लासेससाठी मोठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्या अनुषंगाने वस्तुस्थिती तपासून खालीलप्रमाणे नियमोचित कार्यवाही व्हावी अशी त्यांची मागणी आहे. कोणाकडे तर शिक्षण मंत्र्याकडे. काय मागणी आहे, पहिली त्यांची कार्यवाही हवी असे सांगितले त्यांनी. त्यामध्ये 3 मुद्दे मांडलेत. पहिला मुद्दा आहे इयत्ता 9वी ते 12वीच्या शिक्षक भरतीसाठी नवोदय विद्यालय किंवा केंद्रीय विद्यालय, त्यालाच म्हणतात KVS, यांच्या धर्तीवर विषय प्रावीण्य चाचणी सब्जेक्ट मास्टरी टेस्ट अनिवार्य करण्यात यावी. 2 नंबरला आहे पवित्र पोर्टलवरती भरती प्रक्रियेत सुधारणा करून शिक्षकांचे विषय ज्ञान व अध्यापन कौशल्य यांचा योग्य विचार करण्यात यावा. आणि 3 नंबर आहे या विषयावर पावसाळी अधिवेशनामध्ये शिक्षण विभागाने स्पष्ट भूमिका मांडावी व आवश्यक सुधारणा करण्याचे आश्वासन द्यावे. हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाशी आणि त्यांच्या भविष्याशी थेट संबंधित आहे. योग्य विषयाधिष्ठित परीक्षा घेतल्यास शिक्षकांची निवड पारदर्शक व गुणवत्तापूर्ण होईल आणि शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र राज्य देशात अव्वल राहील. आपण या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन आवश्यक ती कार्य करावी. आपला खाली प्रशांत बंब साहेबांची इथं सही आहे.
आणि याची माहिती स्तवप्रत जी आहे ती माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत पुणे आणि माननीय शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांना प्रत देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे हे जे आमदार साहेब आहेत यांनी शिक्षण मंत्री जे दादाजी भुसे साहेब आणि प्रधान सचिव यांना ही मागणी केलेली आहे की 9वी ते 12वीच्या शिक्षकांसाठी नवीन विषय प्रावीण्य चाचणी घेण्यात यावी. आता यावर भविष्यात काय निर्णय घेतले जातात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल. आपले काय म्हणणं आहे ते कमेंट करा. धन्यवाद.